नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार आयच्या आमच्या ह्या मुद्द्यार कार्यावळीन. आणि आयचो मुद्दो जावन आसा तो फाटले कांय दीस चर्चेन आसा. कालच्यान तो चडूच चर्चेन आयला, तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नवे कार्यालय, मुख्य कार्यालय जे तांणी कदंब पठाराच्या थंय रस्त्या हायवे कुशीक बांदला. हो विशय खूब कालच्यान चर्चेक येयला, टिका जाता, आरोप प्रत्यारोप जाता. आणि ह्याच विशयाचेर उलोवपा खातीर म्हाज्या बरोबर तीन मानेस्त आसात. एक आसात काँग्रेसीचे नौशाद युवा तरणाटे फुडारी, दुसरे आसात आमचे बरोबर भारतीय जनता पक्षाचे फुडारी स्पोक्सपर्सन म्हणयारे रुपेश बाब कामत सर. त्याच प्रमाणे तिसरे मानेस्त आसात ज्येष्ठ पत्रकार आणि साबार विशयांचेर ते भाष्य करतात खुलेपणान मोकळेपणान असे किशोर नायक गांवकर सर. सर तुमकां सगळ्यांक तिगांकूय हांव येवकार दिता. कालच्यान आमी विशय जर पळयत जाल्यार हो विशय चडूच चर्चेक येवपा लागला, आरोपूय गंभीर जावपा लागला, ताजेर प्रत्युत्तर जापूय येवपा लागल्या. सगळ्यात पयलीं हांव रुपेश सरा कडल्यान सुरवात करता. सर, हो जो तुमचे नवे ऑफिस जे जाला तो सध्या विशय सामको केंद्रस्थानी आयला आणि हे ऑफिस काय हे 5 स्टार हॉटेल अशा तरेची टिका जावपाक लागल्या. मागीर तेजे फंडिंगा वयल्यान वेगवेगळे आरोप जावपाक लागल्या. कितें सांगतले तुम्ही? भारतीय जनता पार्टीचे आमचे गोंय राज्याचे हेडक्वॉर्टर्स जे ऑफिस काल ताजी वास्तुशांती जाल्या. हे ऑफिस जे केलां ते आमचे सेंट्रल पार्टीचे गायडलायन्स प्रमाणे प्रत्येक राज्यान आमच्या पार्टीचे भाजपा भवन तशेंच डिस्ट्रिक्ट्सान ऑफिस घेवप हे गेले 7-8 वर्सां पासून तांचें प्लॅनिंग चालू आसा आनी त्याच्या अनुसरून हे ऑफिस जाल्लें आसा. खंयच्याच एंगलान ते 5 स्टार हॉटेलूय ना. आयच्या गरजे प्रमाणे जे आमकां जाय आशिल्ले त्या प्रमाणे प्लॅनिंग केलां. आमचे जे पयलींचे ऑफिस आशिल्ले ते ऑफिस खूब कमी पडटाले. तुमकांय खबर आसता, नेने बाबू आयला आसतलो की पत्रकारांक बसपाक सुद्दां जागो नाशिल्लो. 4 लोक आयल्यार कॅबिनान बसपाक जागो ना. अशे तरेन चालू आशिल्लें. त्या एक्सपिरियन्सान कशें कितें आसपाक जाय त्या प्रमाणे प्लॅनिंग करून ते आसा. हॉल जाय आशिल्लो, मिटींग हॉल त्या प्रमाणे बांदला. तुम्ही काल काँग्रेस पक्षान खूप टिका केली. ताणी आपलो ओपनिंग रिमार्क दिलो की ऑफिस कितें तें हॉटेल न्ही, 5 स्टार हॉटेल बी न्ही म्हणटात ते काळानुरूप गरजे प्रमाण जी गरज आशिल्ली त्या प्रमाण आणि केंद्राच्या धर्तीर जे कितें थारला त्या प्रमाण ही ऑफिसां जातात. तुम्ही तांचेर आरोप करतात की ते कसिनोच्या पयशांनी तांच्यांनी बांदला आणि कितें कितें म्हणून. तुम्ही हे आरोप तेंचेर बेछूट जे करतात तेका कितें थारो कितें आसा, आधार कितें आसा? नेनो बाब, जशें तुमी म्हटलें 5 स्टार हॉटेल हांव एड करता. समज कोणी सामान्य गोंयकार पास जाता तो 5 स्टार न्हू 7 स्टार हॉटेल कसो दिसता. ज्या भशेन तेंच्या लायटिंग लायिल्ली काल, कळ्ळें न्हू, ज्या हिशपान तेंच्यांनी प्रेजेंट केल्लो कालचो जो फूल शो, अशें दिसता की 7 स्टार हॉटेल गोंयान आयला भशेन. आनी आमच्या पक्षान आरोप केला की हे जे बांदला हेंच्यांनी, हे जे बांदला कसिनोचे पयशांसून जावन ते आमचे चंदा चोरी जाले फ्रॉम राम मंदिर, ताचे पयशांसून हे बांदला. कित्याक असली जी खंयचीच पार्टी गोंयान, खंयचीच पार्टी एदी व्हडली बिल्डींग बांदूंक शकना, कळ्ळें न्हू. आनी भारतीय जनता पार्टी रायट फ्रॉम दे केम टू पावर फ्रॉम 2014 तुम्ही पळयत जाल्यार 2014 तांचे ते बँक बॅलन्स आहा कशें वाडत गेला. फ्रॉम लास्ट 10 years दे हॅव कम टू 10,000 crores, कळ्ळें न्हू. 2014 तांचो बँक बॅलन्स आसलो 300 कोटी. आनी आमकां ते म्हणटा 70 सालचे क्या किया, 70 सालचे क्या किया काँग्रेसीन. 60 years रूल करून सुद्धा काँग्रेस पार्टीचे बँकेन फक्त 300 कोटी असले. आता एट करंट आमचे फक्त 100 की 200 करोड हा. इन स्पॅम ऑफ 10 years तांचे 10,000 कोटी जाले, कळ्ळें न्हू. आनी सर म्हणटा, रुपेश बाब म्हणटा की एव्हरी स्टेटीन तेंचे ऑफिस आहा. खरी गजाल, एव्हरी स्टेटीन तेंचे 7 स्टार लेवलाचे ऑफिसीस जाला. तुम्ही पयला आसत दिल्ली आसूं, मध्य प्रदेश आसूं, राजस्थान आसूं, एव्हरी स्टेटीन. सो ह्यो पयसो खंयचो ते म्हणटा की आमचे कार्यकर्ता सगळ्यांनी मेळून कंट्रीब्यूट केले. जाल्यार दाखयात, तुमचे कंट्रीब्युशन लिस्ट दाखयात, तुमचे डोनर लिस्ट दाखयात की खंयचेच पार्टीचो कार्यकर्तो इतलो श्रीमंत न्हू की एदी व्हडली बिल्डींग बांदपा खातीर पयशे दिवंक शकता. आमी गोंयकार ते म्हणटा. आनी तेंच्यांनी एड केलो की आमकां मातशें स्पेस नासलें म्हणून आमकां हें करचो पडलो म्हणून. तशें तुमी गोंयकारा खातीर चिंतात, गोंयकारा खातीर जॉब ना, गोंयकारा आनी कितें ना ते तुमी चिंतना. आपली ऑफिस बांदपा खातीर तुमचे कडेन पयशे आहा, पूण पयशे खंयसून आयला तेंचे कडेन उत्तर ना. तर आमी फक्त उत्तर मागता. ओके, बरें सर, दोगांचे म्हणणे तुम्ही आता ऐकले. ते म्हणतात की ती गरज असली आमची आणि आम्ही ते बांधला. काँग्रेस म्हणटा ते 5 स्टार न्ही ते 7 स्टार हॉटेल जाला म्हणून. आणि ते म्हणटा की हे कशे पयशांनी खंयचे बांदला तो तांचो आरोप आसा. तर तुम्ही
तुम्ही एज अ ना काँग्रेस ना बीजेपी तुमचे हाजेर एज अ इंडिपेंडंट पत्रकार म्हणून एक सामान्य नागरीक म्हणून मत कितें? पहिली गजाल म्हटल्यार बीजेपीचे ऑफिस जे आसा हो विशय त्यांचो प्रायवेट विशय, तो सरकारचो विशय न्हू, तो सरकारचो प्रोजेक्ट न्हू, तो त्यांचो विशय. ही जाली पहिली एक गजाल. दुसरी गजाल हांव पयलीं रुपेश बाबाक अभिनंदन करता की 2014 ते सत्तेन त्याच्या पयलीं तांकां सत्ता मेळ्ळी, पण त्या वेळार वेगळी सत्ता आसली तेंची. 2014तल्यान वेगळी सत्ता तांकां प्राप्त जाली दुसऱ्या टप्प्यातली. आणि 14 वर्सां भितरूच ज्या पद्दतीन गोंयचें कितेंय जावं, गोंयकाराचें कितेंय जावं, पूण ज्या पद्दतीन जे मनीस बीजेपीक जॉयन जाले त्या मनशाची प्रगती, त्या मनशाचो वैयक्तीक विकास आणि पक्षाचोय विकास ज्या पद्दतीन जालो ते जर पळयत जाल्यार तांचें अभिनंदन हें करचेंच पडटलें. कारण दुसरे कडेन आमच्या कडेन उदाहरण आसा की इतलीं वर्सां तेंच्यांनी सत्ता भोगली पूण पक्षाक तेंच्यांनी पळोवंकूच ना. सरकार जालें काय दुसरे दी शुकशुकाट पक्षाच्या कार्यालयान. एक वरास इलेक्शनाक उरता तेन्ना पक्षाच्या कार्यालयान घे गर्दी. आतां तेंच्यांनी ऑफिस बांदूंक ना हेचो अर्थ त्या पक्षाचे लिडर पक्षाचे गरीब उरले अशें ना. पूण बीजेपीन कशें आहा पयलीं पासून तेंच्यांनी स्टायल कशें आसता नेने मेंडिकोट खेळटना किंवा पत्त्यांनी खेळटना एक पद्दत आसता पळय, जेका डाव येता पळय तेणी 100 रुपया कुशीक काडून दवरचे असतात. कारण ते 100 रुपयान मागीर सोरो, चिकन, सिगरेटी, पान मसाला जे कितें जुगार खेळटना लागतात ते त्या खर्चासून तुका आनी वेगळो काडपाची गरज ना. तशी बीजेपीची पद्दत कशी आहा की जें कितें मेळटा ते पक्षा खातीर म्हणून कितें तरी दवरपाक जाय. आनी अशें दवरून तेंच्यांनी तो निधी तांकां केंद्रासूनय मदत मेळ्ळा आसतली. जशें ऑब्वियसली तेणी सांगलां 10,000 कोटीचे ते मालक आसात पक्ष, त्यामुळे हे क्षुल्लक तांकां तेंच्या खातीर कांयच न्हू. पुणून एकंदरीत जर पळयशीत प्रगती पक्ष जो आसता पक्षाचें ऑफिस आसचें सुसज्ज, तेंच्या कडेन 4 लाख कार्यकर्ते आसात म्हणटकूच तांकां तशा पद्दतीचें ऑफिसूय जाय पडटलें. तेंचे कामात 24 तास काम करपी पक्ष तो, आणि फक्त इलेक्शनाक काम करपी पक्ष न्हू, तेंचे सातत्यान कामां चालू आसतात, सातत्यान मिटिंग्यो चालू आसतात. सो त्याच्या खातीर तांकां तशा पद्दतीन सुसज्ज ऑफिस हें जायच पडटलें. पुणून एक राजकीय पक्ष म्हणटकूच एक मॉरल ड्युटी आसता की बाबा आमी लोकांक पयलीं न्याय दिवप काय स्वताचो विकास, स्वताची प्रगतीचें प्रदर्शन करप. आतां कांय जाणांक काँग्रेसीकूय ते परवडटा आसतलें एका टायमार, पूण तेंच्यांनी विचार केलो आमी जर ऑफिस बांदलें लोक म्हणटलो पयला हेंच्यांनी इतलें चल्लें, आतां आपल्या बोल्सांनी कितें घालतात पळय तो कोण पळयना न्हू. ऑफिस बांदलें ते सुद्दां ऑफिस विश्वजीत राणेन त्या वेळार ते सगळें फूल फर्निश केल्लें, नाजाल्यार तेची परिस्थिती ऑफिसाची कितें आसली ती आमी स्वताच्या दोळ्यान पळयली. दुर्दैव तेंचें की ते वैयक्तीक पातळीचे ते विकास साध्य करतात. हांगासर बीजेपीचो फरक इतको की आपल्या स्वताच्या विकासा बरोबर पक्षाचोय विकास हेचो विचार ती पार्टी करता आणि त्याचे फलीत म्हणून हे म्हणतात की काँग्रेस पक्ष हो फक्त स्वताचो विकास येस करता, बट भारतीय जनता पक्ष त्याच्या वयर एक पावल मारून स्वताचोय करता आणि पक्षाचोय करता. 100% कंपल्सरी तांकां करचोच पडटा. तेंच्याकडे त्यांची डायरी मेंटेन आसता. बाबा तुका अमके हेतून कितके मेळ्ळे, जुवारी लँड डिलिंग आसून कितके मेळ्ळे, अमके पर्सेंटेज बाबा पक्षाक वचोंक जाय. ते बीच क्लिनिंग आसून कितके मेळ्ळे, अमके पर्सेंटेज थंय वचपाक जाय. कॅसिनोचे बाबा आतां 2020 गेमिंग कमिशनर नेमला, 6 वर्सां जालीं थंय अजून रूल येयनात. रूल न येवपाक प्रत्येक वर्सा कितको आंकडो अमके पर्सेंट अमके वयता. हे सगळे मेंटेन आहा डायरी, काय ना कशें आहा सगळे मेंटेन आसा आणि तेचोच चित्र प्रतिबिंब आमकां ह्या विकासान दिसता. रुपेश सर, तुमचेर असे भयानक आरोप दोनूय वक्त्यांनी केल्ले आहा. एक म्हणजे नौशाद म्हणटा की तुम्ही आता 10,000 कोटी पक्षाकडे तुमच्या आसात, जे पयलीं 2014 300 कोटी असले. किशोर सरान तर सगळी पर्संटेजूच काढल्या की आणि एक एडॉनूय केला की काँग्रेस फक्त आपलो विकास पर्सनल करपा उरले, ऑफिस बी काय पळोवना. मात बीजेपीन स्वताचोय विकास केलो, पक्षातल्या फुडाऱ्यांचोय विकास जालो आणि पक्षाचोय विकास जालो. सगळ्यात पयलीं म्हणजे एक म्हणजे पार्टीचे आमचे तांणी जर म्हणलां जर बँक बॅलन्स आसा, ऑफकोर्स इट वील बी लिगल, ते कायद्याच्या कचड्यानूच आसता. आनी सो ताज्या खातीर म्हाका दिसना की कोणें ताजेर टेन्शन घेवचें. ते डोनेशन जावं आमचे इवन पार्टीचे इतलीं वर्सां आमचे आजीवन आमची निधी आसता, प्रत्येक कार्यकर्तो आपल्या लेवलचेर रायट फ्रॉम MLA मिनिस्टर सगळें चालूच आसा. आनी त्या प्रमाणे वेल प्लॅन करून प्रत्येक राज्यान ऑफिस करप. गोंयान सुद्दां तांकां दिसता कॅझिनोचो एक पयसो सुद्दां त्या आमच्या भवनाच्या एका विटान सुद्दां ना, इतली गॅरंटी हांव दिवं शकता. दुसरें
जे लेवलचे तूं म्हणटा आरोप करता सध्या परिस्थिती आनी लेवल अशी पावल्या की एका पक्षाचो प्रेसिडेंट आनी एका चॅनलाक इंटरव्यू दितना म्हणलें की ना ती आपल्या कानार पडलेली गोष्ट किंवा ऐकलेली गोष्ट आणि कानार पडलेली गोष्ट ऐकलेली गोष्ट आरोप म्हणून फक्त तूं एक प्रेसिडेंट असलो एका नॅशनल पार्टीचो म्हणून ते तूं आरोप करता तुजे कडेन कांय ताका तथ्य ना कांय ताका तुजेय कांय तूं डॉक्युमेंट लायना ते जर करता तशेंच हांगा उठलेत लायली जीप ताळ्याक लायली आनी कॅझिनोचे पयशे घेतले कितें आसा तुजे कडेन दाखोवपाक सांगपाक जाल्यार खंय तरी ताका वेटेज येवंक जाय आशिल्ली आरोप करपाक सोंपें आरोप केल्यार कांय ना पूण ताका कितें तरी तुजी वेटेज आसपाक जाय ही वेटेज कांयच ना आनी हांव तेंच म्हणटा किशोर बाबान म्हणलां तें हांव सांगता की हे सगळे 2022 पळयले आमी टिकेटीच्या टायमार तांच्याच लोकांनी आरोप केला तामिळनाडूक गेला ते तांच्याच लोकांनी आरोप ना, ना, केला या तर- ना, let me complete, ना, let ना, me ना, complete. हांव आरोप करता आ- let me आ- complete, ना, let ना, me complete. no, 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 you no, no, speak. no. आता आमचं राव, topic राव, किती राव, आहे? तू एक ते आरोप- बोलले. ना, 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 ते ना. सांगता न्ही हांव. तुम्ही आता No, तुम्ही आता no, no, कसिनो let me तुम्ही speak आता न्ही. कसिनोच्या तू बद्दल बोली उलयता उलय, टॉक इबे ऑन एक कसिनो मिनिट. टॉक ऑन हे- कसिनो हे- ना हे- टॉक ऑन हे- कसिनो कसिनोचे statement परिकरान तुमचो ना, सर्गेस ना, नेतो I- परिकर let me ताणे finish. म्हटलेले You cannot हम अंदर interrupt. घुसेंगे You कसिनो cannot- कसिनो you- बंद करतले कॅझिनो कसिनो बंद सांगता. जाली कॅझिनोचेर डिबेट ना, जातले ना, कॅझिनोचेर ना, उलयतलो. आम्ही म्हणता की तुम्ही ना, ना. कसिनोचे पैसे घेऊन अबे, बांधला म्हणून नाही, आमचे आरोप तुम्ही ते सांगा म्हणून हांव सांगता ना, ना, न्ही, कसिनोचे म्हणून पैसे हांव घेऊन सांगता तुम्ही न्ही. ऑफिस बांधला म्हणून हांव सांगता कळ्ळें की तुम्ही तुमचो जो आपलो अध्यक्ष नेता आयला, म्हणटा परिकर ताजेर परिकर तुमच्याच काँग्रेसच्या मनशान तामिळनाडू आरोप केल्या हांगाय आरोप जाल्या तुम्ही ते तेन्ना सत्तेत बसता पळय तेन्ना तुम्ही स्वताचे हे करता विकास करता तेन्ना जर तुम्ही स्वताचे विकास करनासतना जर किशोर बाबा म्हणल्यार पार्टीचो विकास केल्लो तुमचे काँग्रेस भवन आसतलें आशिल्लें बरें आणि आतांय म्हाका खात्री आसा आतांय तेच जातले आणि इतले बेगीन तुमचे काँग्रेस भवन जावपाचें ना बरें नौशाद तांणी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन काडला की उठ सूड आरोप करप तोंडान येता ते आरोप करप आरोप कोणूय करपाक शकता फाल्यां तुमचेरूय कोण पण तेका आधार कितें जर कसिनोचो पयसो घेतला अशें म्हणटा जर काँग्रेस पक्ष तांच्यांनी जाल्यार तेजे कितें तुमचे कडेन ट्रान्झॅक्शन आहा की बाबा कशें तेंकां बीजेपीक पयशे पावल्या कसिनो कडल्यान कंपनी कडेन अशें कितें आसा काय तेजेर उलयता हांव सरान जशें म्हटलें की कमिशनर नियुक्त जाला पूण अजून पर्यंत तेजे कांय जावंक ना म्हणून आनी कसिनो जे म्हणटा आतां आमची सादारण एक एक्झाम्पल दिता आमची समज सादारण एक फंक्शन आहा लग्न आहा जाल्यार आमकां 11-12 येवन पुलीस येवन बंद करता पूण कसिनो 24 तास 24/7 चलता कोणाच्या आदारान कळ्ळें न्हू आनी कसिनो जे चलता कितलेशेच कसिनो आतां लायनीन येवपाचे आहा आनी येवपाचे ऑन द दीस मांडवी आनी मांडवी आमची म्हादय कळ्ळें न्हू आनी ते म्हणटा की इतलेशेच आमचे कसिनोन इतले फूल दीस रात चलता कोणाच्या आशिर्वादान समज ते म्हणटा कसिनोसून पयशे येवंक ना जाल्यार ते एक्शन कित्याक घेना कसिनोचेर आनी ते कित्याक कसिनो आनीक हाडपाक परमिशन दिता तेजेर उत्तर दियात सांग तेंकां कसिनो ना ना कसिनो आनी तेजेर उत्तर दिया तुम्ही कसिनो कित्याक बंद करना तांचोच आमदार पणजेचो आमदार म्हणटालो की 6 म्हयन्यात कसिनो बंद करतलो कसिनो कित्याक बंद करना परिकर म्हणटालो कसिनो बंद करतलो कित्याक बंद जावंक ना ते सांगता तुका कॅझिनो आसा पळय कालूच जाला काल तुमच्याच प्रेस कॉन्फरन्सात तुमच्याच अध्यक्षान पयलींच्या आदल्या सांगला कॅझिनो आपण हाडला म्हणून कळ्ळें तेन्ना एकूच हाडलेलो एकूच हाडलो कितले वाडयले आतां इन अ डिबेट तूं मदीं आमी बसूं तुज्या ऑफिसान बसूंक ना ते आमकां खबर आसा तुज्या ऑफिसान कितें चलता तें आमी हांगा डिबेटीक बसल्या तुमच्या अध्यक्षान स्वता कालचे जायला व्हिडिओ आसा ताणें एडमीट केला आपण हाडला म्हणून टुरिस्टीक स्टेट असल्या कारणान हाडले ठीक आसा ताजे नंतर ती एक आशिल्ली आज 6 लायसन्सीस मांडवीन आसा ते फुडलेले 5ूय आसा तुमी रेकॉर्ड काडा तुमकां रेकॉर्ड काडपाक येता जाल्यार ते 2005 ते 2007 ह्याच दरम्यान काँग्रेस सरकार गोंयांत आशिल्लो तेन्ना तितले ते 6 जाले आनी तेन्ना पासून आज पर्यंत ते 6च आसा आनीक येतले म्हणून लोकांक फोटिंगपणा तुम्ही केला तुम्ही 12 म्हटलेले सरकार येवपाचे पयलीं 12 म्हटलेले सरकार येवपाचे पयलीं की कसिनो बंद करता कसिनो बंद कित्याक करूं ना 12 वर्सां कसिनो बंद कित्याक करूं ना 15 वर्सां सरकार आसा 15 वर्सां कसिनो बंद कित्याक करूं ना यू फेल टू ना कसिनो ते बंद करपाक फेल जाले म्हणजे बीजेपीचे ऑफिस झाले आता मेन पॉइंट आता येता हो कसिनो आता कसिनो आम्ही बीजेपी आसा काँग्रेसूय आसा सार्दीन म्हणटा ते आपूण हाडले आपले पार्टीचे उरलेले 5ूय तांच्या सरकारान हाडले मदीं आता एक आमी पॉइंट घेवपाक जाय की ते एकामेकाचेर घालीत आसा कसिनो कोणी हाडले सो आता कसिनो रेकॉर्ड आसा न्ही रे कसिनोचे आमकां घालपाचो प्रश्न येना अर्थकारण जे आसा हो आता मेन पॉइंट ना ना हो खूप मेन आणि रुपेश जावं ना जाल्यार नौशाद जावं ते जे आत्ता एकामेकाचेर जे आरोप प्रत्यारोप करताले हो एक मनोरंजनाचो भाग सत्ताधारी आणि विरोधक कॅसिनोच्या विशया वयल्यान गोंयकारांचें मनोरंजन करतात हे पयलीं एक आमी लक्षांत दवरपाक जाय कशें मनोरंजन करतात तर कॅसिनोवाल्यांनी एक
पॉलिसी ठरयल्या. पॉलिसी कितें, जो पक्ष सत्तेन येतलो ताका अमकें मेळटलें, विरोधान आसतलो ताका अमकें मेळटलें. विरोधक सामकेच म्हणजे तांकां कांयच कॅसिनो कडल्यान मेळना अश्यो गजाली ना त्यो. ना जाल्यार आयज जस्टीस फेर्दीन रिबेलोन स्पश्टपणान मांडलेलें आहा की कॅसिनो कायद्या प्रमाणे ऑफशोर आसपाक जाय, खोल समुद्रान आसपाक जाय, ते मांडवी न्हंयन ऑपरेट करतात. कितें केलें विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षान? कित्याक तांकां शक्य जावना कोर्टान वचून हो विशय सोक्षमक्ष लावपाक? हो जालो एक विशय. दुसरो विशय, आमच्या रुपेश बाबान जशें सांगलें की सार्दिनान काल स्टेटमेंट केलो की हय आपूण टुरिस्टीक डेस्टिनेशन. जेन्ना सार्दिनान कॅसिनोक परमिशन दिलें त्या वेळार बीजेपीचो सपोर्टान सार्दीन मुख्यमंत्री आसलेलो हें म्हाका दिसता रुपेश बाब विसरलो आसतलो. आनी दुसरी गजाल, तेणी काँग्रेसीचे उपकार मानपाक जाय की तेणी कॅसिनो हाडले आनी आयज ते कॅसिनोचें जें कितें दूद मेळटा पळय तें सगळें आयज तांकां मेळटा, कारण ते सत्तेन आसा आनी तांकां पूर्ण अधिकार आहा, कारण ते सत्तेन आसा तांकांच मेळपाक जाय तें. विशय कसो आसा, कॅसिनो हो विशय, तेतून राजकीय खंयचीच पॉलिटिकल पार्टी कॅसिनोच्या विशयाचेर पोट तिडकीन उलोवं शकना आनी उलोवची ना, हें जग जाहीर आसा. कारण तेचेर आतां इतले घटक डिपेंडंट आसा की आमी उलयतात कॅसिनोचे, पण थंय टॅक्सीवालो गाडी मारतलो, थंय हॉटेलवालो गाडी मारतलो, थंय बारीक सारीक मनीस जो आयज कॅसिनोचेर डिपेंड आसा तो गाडी मारतलो, हें कॅसिनो बंद करपाक सोदता म्हणून. सो कॅसिनो विशय आमकां सिव्हिल सोसायटीक हँडल करचो पडटलो. हाचोच अर्थ सर, सध्या कसिनो हो लोकांच्या जिणेचो भाग बनला ऑलरेडी. 100% बनला. तो न्हयकारपाकूच शकना. इवन हाडू ना ती गजाल ना, इवन तो वस्तुस्थिती खंयचीच इलिगल अनैतीक गजाल जेन्ना लॉंग टर्माक चलता तेन्ना तेचेर तो भाग वेगवेगळे जाता, वेरियस सिस्टमाचो. घटक तेचेर डिपेंड जाता. आतां परिस्थिती अशी आहा की जो मनीस म्हणटलो कॅसिनो बंद जावपाक जाय, लोक ताका पिशान काडटले. सो इवन इनफ इज इनफान सुद्दां कॅसिनोचो विशय घेतला. तो कसो, कॅसिनो बंद करा हो विशय ना, तो ऑफशोर आसपाक जाय, तो खोल समुद्रान आसपाक जाय, थंय तो ऑपरेट जावचो. तो मांडवी न्हंयन ऑपरेट जावपाक जायना, कारण आयज सरकाराक रेव्हेन्यू मेळटा आनी कॅसिनोचो फायदो कितें? कॅसिनो सरकाराचेंय पोट भरता आनी त्याच बरोबर ह्या पॉलिटिकल पार्टींचेय पोट भरता. सो त्या खातीर कॅसिनो आतां बंद जावपाक शकना. आतां तो कसो लिमिटेड रावतलो? आतां रुपेश बाबान सांगलें की सद आसात, एक तरी परमिशन दिला. आतां काल मुख्यमंत्र्यान अभिमानान सांगलें आनी धाडसान सांगलें सामकें की चे हा आमी नवीन परमिशन दिवचें ना. पूण 70 पॅसेंजराच्या कॅसिनो व्हेसलाच्या जाग्यार जेन्ना तुमी 2000 पॅसेंजराचें व्हेसल हाडपाक सोदतात आनी चीफ मिनिस्टरान ताका आपल्या अधिकारा सकयल ताका इन प्रिन्सिपल एप्रुवल दिल्लेलें आसा, म्हणजे तुम्ही जवळ जवळ 10 नवे कॅसिनो हाडल्या सारखे झाले. ते 70 पॅसेंजराचो विषय 2000 पावलो म्हणजे तुम्ही सद दवरतले आणि आता कॅपॅसिटी 500 आहा ती 5000 करतले, मागीर तुम्ही म्हणटले 5 आहात आणि काय. सो ही पिशेपणा ह्या पॉलिटिकल पार्टीच्या नादाक कॅसिनोच्या विशया वयल्यान लागोंक जायना. त्यांची सगळ्यांची व्यवस्थित जे कितें सोय आसा ती कॅसिनो कंपनी सगळे त्यांच्यानी एक सिस्टम ठरयली आहा, त्या पद्धतीन ती जाता. कॅसिनो आमकां सोसायटी म्हणून आमकां कॅसिनोच्या बाबतीत काळजी घेवपाक जाय. कॅसिनोचे सोड, आज आमी ज्या विशयाचेर बसल्या, आमचे पयले ऑफिस, इवन जे आता एक्झिस्टिंग ऑफिस आसा नावेलकर हेडकर, ते आमचे मालकीचे ऑफिस, ते सुद्दां आमी खंय तरी 97 परचेस करून त्याचे 2001 आमी शिफ्ट जाले. सो तेन्ना आमी ऑपरेशन आशिल्ले, तेन्ना सुद्दां आमचे ऑफिसाचे हे करून ते प्लॅन करून आमी तेन्ना ऑफिस घेतलें. ते आतां तांचे असं ऑफिस ते भाड्याचे एका कित्याचे आसा हांव नकळो, पूण कित्याक आपली इच्छा आसता, जशें खंयचोय मनीस सुद्दां ल्हान घरांच्यान तो आपले घर बांदता तेन्ना खंय तरी त्या टायमार व्हडलें दिसता आनी 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 आमी एक पावल फुडें घेवन आमी बांदता. सो तेन्ना सुद्दां आमी घेतलेले आनी आजूय अप्रोच आजूय आमचो तोच अप्रोच आसा. त्यांचो अप्रोच सांगता हांव. कालूच माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट दिला की काँग्रेस हॅज रूल्ड फॉर सो मेनी इयर्स बट दे फेल टू मेक अ ऑफिस फॉर देमसेल्फ. काँग्रेस हॅज गव्हर्न गोवा फॉर 25-30 इयर्स, पूण तांच्यांनी लोकां खातीर घर बांदला. ते जावन 20 पॉयंट प्रोग्राम जावन ते स्टाफ क्वॉर्टर्स, गव्हर्मेंट क्वॉर्टर्स, आल्तीन बी आहा. आमी स्वता खातीर महल बांदूंक ना. आमच्या तेंचे मदीं तोच अंतर आहा की काँग्रेस पार्टी हॅज बिल्ड हाऊसेस फॉर पुअर पीपल बट बीजेपी हॅज बिल्ड महल फॉर देमसेल्फ अँड फॉर द लिडर्स. देट इज अ डिफरन्स बिटवीन काँग्रेस अँड बीजेपी. बीजेपी हॅज रूल्ड गोवा, काँग्रेस हॅज गव्हर्न गोवा. दॅट इज अ डिफरन्स. कित्याक जेन्ना रूल करता न्हू तेन्ना तांकां कांयच कायद्याचें पडलेलें ना. तेंच्यांनी खंयचो पयसो घेतला, आमकां फक्त ट्रान्सपरन्सी वे आस्किंग की समज तुम्ही म्हणटा की तुमचे कार्यकर्त्यांनी दिला जाल्यार सोर्स ऑफ तुमचे डोनर्स लिस्ट दियात आमकां. सोर्स ऑफ डोनर्स लिस्ट दियात आमकां आणि दूध का दूध पाणी का पाणी करात. दूध का दूध पाणी का पाणी करात. ते सगळं कोणी केलं पयली म्हणजे गव्हर्नन्स आणि हाजेर लेक्चर हांच्यांनी दिवपूच न्ही. हांव तुका सांगता की तुमी 25 वर्सां ना आमकां सोर्स ऑफ डोनर इतले दियात. भाशण गव्हर्नन्साचें भाशण तुवें केलां, भाशण दिवपाक येवंक ना. यू आर इंटरफियरिंग इन एवरी टायम. तुका टायम दिलो, तू उलयलो म्हज्या टायमार, तू तुज्या टायम तुका उलोवंक दिना, हाजे वयल्यानूच कळटा न्ही. आय एम टेलिंग यू द फॅक्ट्स न्ही. 25 वर्सां राज्य केलां आमी. पयला 2000
पयलीं जेन्ना फ्रॉम इंडिया लिबरेशन टू अप टू 2000 14 पूल बांदलेले. जेन्ना मनोहर पर्रीकराचें सरकार आयलें 2004 पर्यंत 5 पर्यंत आशिल्लें, त्या 5 वर्सांत 14 पूल बांदले. म्हणजे इतल्या वर्सां राज्य करून तुम्ही 14 पूल बांदलेले. दॅट वॉज युअर गव्हर्नन्स. 5 वर्सां भितर 14 पूल बांदले. ताजे नंतर सुद्दां आतां 70,000 कोटी स्पेंड करून जे रस्ते, हायवे आनी सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर हाडला ते आमचेच सरकारान हे हाडला. काय हाडूंक ना अशें ना, लोकां खातीरूच ते. आज म्हापशेच्यान पणजे येतलो किंवा आज हांगा पणजेच्यान म्हापशा वतलो ते 10 सप्टेंबरा नंतर 10 मिनटांत पावतलो. ताजी जी पयलीं हाजे पयलीं ट्रॅफिक जॅम इतल्या वर्सां जाताली 2012 पर्यंत, तेन्ना सुद्दां हांगा इतली वाडटाली की ताजे पयलीं तो ताजे driver जाय सकयले आशिल्लो. 2 ब्रिजीस सुद्धा आमच्यांनी बांधला. So, किशोर गव्हर्नमेंट हे इज आता, हो विषय ते म्हणटा की यांच्यानी गव्हर्नन्स आणि रूल अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केला. तुम्ही दोनूय काळ पयला, काँग्रेसीचो पयला, भाजपाचो पयला. रुपेश सर म्हणटा की आम्ही 14 पूल 5 वर्सांनूच बांधले. तेन्ना कशा आता बांदले ते कित्याक सगळे मानला पळय. हांगा शेवटी- 14 पूल 5 मिनिटां एकूच मिनिट. काळाचो म्हणून एक फरक असता. आता आमचो आजो हाफ चड्डी घालतालो आणि हांव पॅन्ट घालपाक लागलो म्हणून हांव व्हडलो जावं ना. तो काळ हाफ चड्डीचोच आसलो. त्या काळाक ज्यो गजाली असल्यो त्या पद्दतीन त्यो गजाली जाल्यो. म्हटल्यार आमी जर आता रुपेश बाब सांगता तशें नो डावट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बाबतीत बीजेपीन जी पावलां मारला आणि ज्या पद्दतीन इन्फ्रास्ट्रक्चर उबो केला तो आमी मान्य करपाकूच जाय. पूण त्या इन्फ्रास्ट्रक्चरासून बीजेपीक कितें फायदो जालो हेचो जर तूं विचार करशीत गेल्या नेने तुका उगडास जाता जाल्यार पळय, काँग्रेसीचो सरकार आसलो त्या टायमार हायवेचें प्लॅनिंग चलतालें. त्या संजीव देसायाक घेवन आमचो फोंड्याचो व्हडलें तांच्यांनी हायवे अगेन्स्ट म्हणून एक आंदोलन केलें आनी हायवे आमी जावपाक दिवचे ना अशें आंदोलन जालें. कित्याक तांकां खबर आहा हो जर एक कॉन्ट्रॅक्ट काँग्रेसीक मेळत जाल्यार काँग्रेसीच्या तिजोरीन पयशे वयतले आनी काँग्रेस आमकां जड वयतली. सो तो जावपाक जशें सरकार येयलें तशें चकाचक हायवे सुरू जाले. सो इन्फ्रास्ट्रक्चर हो लोकां खातीर फायद्याचोच. आता ती जाला. फायद्याचोच इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक जावोच. पूण इन्फ्रास्ट्रक्चराच्या भितर जे अर्थकारण जे असता पळय ते व्हडलें अर्थकारण. आयज बीजेपीक सादें कांयच दिसना. बारीक खंयच्या गजालीक स्टेट ऑफ द आर्ट थंय सेंट्रल लायब्ररी स्टेट ऑफ द आर्टाचें अर्थकारण हे खूप व्हडलें असता. सो तो फायदो आणि गोंय तेंच्यांनी लोकांक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलो त्याच्या बद्दल कोणूच दुमत घेवपाक शकना. पूण आता इवन पंतप्रधानान सुद्धा आपल्या भाशणान काँग्रेसीच्या वेळार म्हणटा तो अमके इलेक्ट्रीक गाडयो आसल्यो. आता अमक्यो इलेक्ट्रीक गाडयेचो ट्रेंड आता सुरू जालो, त्या टायमार नसलो तो. सो तशें कंपॅरिजन ते जावपाक शकना. ताका एक याद करता की 2014 पूल बांदले न्ही, पूण ताजे पयलीं सुद्दां ते हाफ चेड्डीचे तूं शिवोलचो आनी कोलवाळे पूल कितले वर्सां उरलेलो अर्दो तो 6 म्हयन्यान जालो. सो तो काळाचो नाशिल्लो, तो खंय तरी गव्हर्नन्साचो इच्छाशक्ती आणि गव्हर्नन्साचोच पार्ट आशिल्लो. तितून ऍड करूंक सोदता हांव सरान जशें म्हटलें की दीस बीजेपीचो महेल हा दिस इज नॉट ओनली कन्स्ट्रेन टू वन पर्टिक्युलर इशू कसिनो. वेगवेगळे हितून हा कशें टोटल मिशन टोटल कमिशन जावं ते वेगवेगळे इव्हेंट मॅनेजमेंट जाला बीजेपी गव्हर्नमेंट. पुरावे काय एकूच मिनट नवशात. काँग्रेस पक्षान एक गजाल सामकी लक्षात दवरपाक जाय. आता गिरीश चोडणकरान आरोप केलो जयेश परब कोण आता, आणि जयेश परब जेन्ना पत्रकारांनी विचारले कोण गेल्यार तुमी सोदून काडा अशें नसता. विरोधी पक्ष हेका एक जबाबदारी असता. मनोहर पर्रीकरान मायनिंग स्कॅम GIDCचे स्कॅम आरोप सगळे पुराव्या सकट. आता मागीर ते पुरावे खंय घातले पळय ती गजाल वेगळी, पण त्यांनी मांडलेले विषय पुराव्या सकट. जयेश परब कोण हो विषय जेन्ना गिरीश चोडणकरान मांडलो तेन्ना गिरीश चोडणकरान स्वता त्याचो अभ्यास करून फॅक्ट्स अँड फिगर्स फुड्यान दवरूंक जाय आसले की बाबा हो जयेश परब त्याचे कशें कनेक्शन आसा सरकारा कडेन किंवा सरकारांतल्या लोकां कडेन आनी कशा पद्दतीन धंदो चलता. मागीर चार्टर फ्लायट तुम्ही सोदून काडा अशें आसूं शकना. तुम्ही जेन्ना खंयच्याय विशयाचो उद्गार काडटात. आता कॅसिनोसून पयशे जर बीजेपीच्या हेडक्वॉर्टराक जर मेळयले आसात ऑफिसाक जाल्यार त्या संदर्भात कितें तरी तांणी एक एस्टॅब्लिश करपाक जाय. सो तुम्ही बेश्टेच अशा वाऱ्यार उलोवन जावचे ना. त्याच्या खातीर काँग्रेस एज अ विरोधी पक्ष म्हणून सिरियस पद्दतीन अभ्यास करचो पडटलो. मनोहर पर्रीकरान जशे वेगवेगळे घोटाळे काडलेले फायली तयार केल्ल्यो मागीर ते फायलींचे कितें जालें आनी ते सगळे मनीस आतां बीजेपीन ती गजाल वेगळी. पूण फायली तेणी दाखयल्ल्यो आमकां दाखयल्ल्यो पत्रकारांक फायली दाखयल्ल्यो पुरावे दाखयल्ले. बाबू कवळेकराच्या विरोधात GIDCचे सगळे पुरावे दाखयल्ले. धापले बाबू भितर 35,000 कोटीचो खाण घोटाळो सगळे पुरावे दाखयल्ले. धापले दिगंबर भितर.
थंय पावर स्कॅम आता लायनूच आपले लागली. पूण पयरचे आपले पयरचे आपले- चार्टर फ्लायटाचे हे आसा हय. पळय ताजे भांडाफोड हाणेच केला हांगा बसून आमचे ना एक्झॅक्टली गोवनानूच सांगले सो ताणें थंय रेकॉर्ड काडला तांकां काय मेळूंक एज ना अ जर्नलिस्ट म्हणून म्हणून हांव म्हणटा हा. न्ही. So आम्ही तेच सांगले न्हू. पार्टीचो अध्यक्षूच जर बेजबाबदार हा. हे करू लागले मागीर बाकीचे हांगा So बसून ते कितें आरोप विरोधकांक करतात? जबाबदार जावचेच पडटले विरोधकांक जबाबदार जावन सत्ताधारीक प्रश्न करचे Direct पडटले करचे पडटले. नाजाल्यार ते जावपाक ना. बट म्हाका सांगा रुपेश बाब फ्रँकली तुम्ही म्हटले की पयलीं आमचे ऑफिस असले आता ते केला तेन्नाय म्हणलें घेतलें म्हणून आता पूण हे चडूच व्हडलें जालां कशें दिसना आणि ते जे म्हणटा महल तो सेवन खऱ्यांनी तो महल महल दिसता ताणें ते. हेदोर एक्सप्लेन केलें तो 7 स्टार कित्याक म्हणटात तेज्या तरेन लायटी लायल्यो म्हणून तो 7 ना, स्टार ना, म्हणटा ना 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 तुम्ही जो बरोबर- स्ट्रक्चर बरोबर, ज्या हिसपान तो बांधला तुझे ताणें कळ्ळें म्हणलें न्हू? आसत त्या काळातले घर आशिल्ल्यान आज बांदले तातूंत फरक येतलोच न्ही आता तुमकां- तसोच येतलो हांगा नाही, फरक आता न्ही impact आतांचे लोकांमदी ना, कित्याक जावंक जाय perception build जावपाक. जेन्ना आमचे मन आनी काळी साफ आसा आमकां ती परवा ना म्हणून केला न्ही. तुमचें मन आनी काळी साफ ना. तांचे भशेन जर मनीर आशिल्ले पयशे- खंय तरी भितर आशिल्ले जाल्यार लिपून लिपून करतले आशिल्ले किंवा दाखोवपाक लोकांक की आमचें कांय ना म्हणून तशें ना जे आसा ते केला जे काळाची गरज आसा जे आतांचे डिझायन आसा आर्किटेक्चर गोवन हे सगळे करूनच केला ते ओके. आनी थंय अवाढव्य कितें करपाचे तशे विशय ना तो बिल्डींग आसा जी प्लॉट सायज आसा आमकां तुका सांगला न्ही फक्त गोवा आमचे गव्हर्मेंट किंवा गोवा म्हणजे गव्हर्मेंटाचो प्रश्नूच ना गोवा बीजेपी आसा ते गोवा बीजेपी पुरते न्हय दीस इज ऑल इन आमकां पूर्ण सेंट्रल पार्टीचे ताजे एसिस्टंट आनी हाज्या प्रमाणेच ते जालां ताजे कितें आमचें लिगल फायलींग आनी आसता ते आमी करताय बी ते करतले आमकां बेटे बेजबाबदार आरोप केले ताज्या खातीर आमकां कितें लोकांक सांगपाचें आनी करपाची गरज ना. ओके. पण गोंयच्या लोकांक प्रश्न आहा की इतली व्हडली बिल्डींग बांदली कशी सो एज अ ऑपोजिशन आतांच सांगलें न्ही कशी बांदली. वेट लेट मी फिनिश एज अ ऑपोजिशन आमचो हक्क टू क्वेश्चन देम टू आन्सर द पीपल ऑफ गोवा की कशें तुमी इतली व्हडली बिल्डींग बांदला कित्याक म्हणटा आमी हांव म्हणटा की तूं हें दी, हय donation हय आनी डोनेशन donation. हांव कितें म्हणटा की ही जी सरकार आहा ती सरकार वर्क्स ऑन मिशन टोटल कमिशन कित्याक म्हणटा हांव हालीं तेंच्यांनी जीआयडीसी लोगो केला 25 लाख ताका मोडला वेबसायटीक 19 करोड मोडला वेरियस इव्हेंट्स केला आयजूच तेंच्यांनी टेंडर काडला इफीचो फुडल्या 3 वर्साचो टेंडर तेंच्यांनी आयज काडला तो सरकार आतां बदलपाची आहा आतां तेंच्यांनी पयशे करूंक जाय म्हणून 3 वर्साचो टेंडर तेंच्यांनी आयज काडला कळ्ळें न्हू योगा डे तो आमच्यांनी प्रोटेस्ट केलो योगा डे तेंच्यांनी 4 करोड मोडला तो अशे वेगवेगळे इव्हेंट्स करून इव्हेंटा थ्रू मिशन टोटल कमिशन करून हे यांच्यानी बिल्डिंग बांधला ह्यो आमचो सारको आरोप आहा तेंचे ते कळ्ळें न्हू? फिक्स्ड ना, लायनीचो ना. आरोप तू फुडल्या फिक्स लायन न्हू, ह्यो 25 तुमच्यानी- दिवसां तुमचो- सांगता तुका. तुमचो तुवें टेंडर ह्यो. तो वेबसायट आसा तुमचो- म्हणटा पळय. तुमचो टेंडर ताजे- वेबसायट तो वेबसायट वेबसायट 19 हय, तो करोड वेबसायट न्हय. लोगो 25 लाख तुका कळ्ळें न्हू? तुझ्या कोण त्या बॉसान सांगपाक जाय इट इज नॉट वेबसायट इट इज पोर्टल पोर्टल ते पोर्टल पोर्टल रुपेश बाब, पोर्टल वेबसायट हांव पण कितें एक पोर्टल. assembly So, जेन्ना शब्द answer सारखे ना, ना, ना. दिल्या पळय So, वेबसायट म्हणून वेबसायट दिला. असो तो वेगळो विषय तो पोर्टल वेगळो ताणें विषय न्हू. explain केला, it is वेगळो portal. विषय न्हू आमचो- आमकां ऑन द फ्लोर तो असेंब्ली मेळा म्हणून सांगता ताजे तो तुम्ही explanation इतले press घेऊन दिल्ले तुम्ही- आसा. आणि तुम्ही तो तुम्ही इव्हेंट परत- सांजाव ते चिखल उलयलें काळो जायना ना ना तुम्ही 50 फावटी बारीक असंच बारीक ते उलयप इव्हेंट शक्य जायना. व्हडले इव्हेंट मॅनेजमेंट करून पयशे थंयसून कमिशन करून तुम्ही बिल्डिंग बांधता जाल्यार आमकां विचारपाचो हक्क आहा तुमकां दाखय, दाखय, रायट दाखय, 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 एक- दाखय, asking दाखय. question. ते तू- ते तू हा. तुझ्या अध्यक्षा बसेनूच ऐकलेले आणि ऐकलेले या. आणि ना, ना, ऐकलेले कानार न्हू, पडलेले आम्ही खबर तुमचो- उलयता. हे आम्ही ऐकपाक जाय. ऑफिसाच्या बाबतीत आता मूळ विषयूच आमचो ऑफिसाचो आता तेका आता दोन रु- कसिनो आयले आता इव्हेंट आयले रुपेश बाबान आपल्या पद्धतीन तेणे आपली बाजू मांडली ताणी नौशाद आपली आपल्या बाजू पद्धतीन मांडटा पूण एक नौशादान प्रश्न विचारलो की तुम्ही आता तूंय तेका सांगले की हे येदे व्हडलें तुमी जे ऑफिस बांदला फाल्यां लोक म्हणटले अरे हे येदे व्हडलें ऑफिस आणि बांदला नैतिकतेन हय नैतिकतेन अरे कशे तुमच्या कडेन पयशे येयले कशें जाला It's obvious. की बीजेपी ही अत्यंत हुशार पार्टी अत्यंत हुशार आणि त्यांचो सगळो अभ्यास आसता लोक कशे विचार करतात थॉट प्रोसेस लोकांचो कितें आणि तांकां खबर आसा की हें ऑफिस पळोवन तेचो फायदो जातलो कारण ऑफिस पळयल्या उपरांत लोक म्हणटले वा पळय 14 वर्सां सत्ता आनी येदे व्हडलें बरें कितें ती काँग्रेस इतकी वर्सां रावली कांयच करूंक ना आतां एक्झाम्पल दिता नेने तुका तूं आनी एक तुजो फ्रेंड दोगूय जाण समजा पुलीस कॉन्स्टेबल म्हणून कामाक लागले तूं बाबडो थंय हेडक्वॉर्टरान ऑफिसान बरोवपाक आसता पुलीस आनी दुसरो ट्रॅफिकान आहा वांगडाच कामाक लागले एकूच पगार तो एका वर्सा भितर गाडी घेता एका वर्सा भितर तो बंगलो बांदता तुजी आवय कितें सांगता तुका तूं फक्त बरेंच राव पळय तेका वांगडाच लागलेल्यात कामाक तेणी गाडी घेतली बंगलो बांदलो तूं कितें शेण खाल्लें ही सोशल विचार करपाची पद्दती तांकां सारकी खबर आहा Mentality. सो आयज लोक तेंचे कौतुक करतले वालोर तुमकां 14 वर्सां भितर येदे व्हडले बांदले तुम्ही 30 वर्सां सत्ता भोगून केलें कितें असो सोसायटी विचार करतलो हो तांकां खबर आहा आनी त्या खातीर तो जसो म्हणटा की
त्यांना फायदो जातलो म्हणून तो त्यांचा फायदो जातलो. आता हेंच्यांनी कितें करपाक जाय, हेंका जर दिसता की गैर पद्दतीन गैर मार्गान पयसो कमोवन जर तेंच्यांनी बांधला गेल्यार त्या खातीर तेंच्यांनी अभ्यास करूंक जाय, शोध घेवपाक जाय, ह्या सगळ्या विशयांचो अभ्यास करून मनोहर पर्रीकरा भाशेन फायल घेवन येवपाक जाय आनी आमच्या फुड्यान दवरून मागीर ते सांगपाक जाय. मागीर तो लोकां पर्यंत पावतलो विशय. बरोबर, एक बरो मुद्दो तुम्ही मांडलो. लास्ट पार्ट आम्ही करूया कव्हर अप आनी मागीर सोंपोवया. एक आयज गिरीश चोडणकरान परतून एक काय प्रश्न उपस्थित केला. तेणे विचारला की तुम्ही हे जे ऑफिस बांधला थंय सुप्रीम कोर्टाचो तो जो एक कायदो आसा की नॅशनल हायवे पासून 70 मिटराचेर कमर्शियल आस्थापना काय येवपाक जायना. सो ती तुमची 70 मिटराच्या भितर आसा काय ना ती एक बाब. दुसरी, तुम्ही हे जे ऑफिस बांधला ते 39A तेका वापर करून बांधला काय, हो दुसरो मुद्दो तांच्यांनी उपस्थित केला. सो हाजेर तुम्ही डिटेल म्हजे कडेन ना, पण म्हाका जे कायद्याच्या चौकटीन जे आसा त्या प्रमाणेच बांदला. आमी ताणें म्हणलें अशें आमी हुशार पिशे न्ही, म्हणजे आमी ऑफिस बांदतले आनी ते 39A आनी कितें सगळे मिटर ज्या प्रमाणे सोडूंक जाय ते आसा. थंय त्या रस्त्यार सगळे कमर्शियल हे सगळे आसात, तातूंत आमची आयली आनी एवरीथींग इज लिगल आनी प्रॉपर इतलें हांव सांगूं शकता. आणि आरोपाची गोष्ट हांवें सांगल्यात की जर अध्यक्षच कानावयले आयकलेलो कानार पडलेलो अशें करून तो एक एक प्रश्न करतलो, ते करीत रावचे. कितें आसा ताचेर फॅक्ट्स आनी डॉक्युमेंट जर घेवन येवचे, मागीर उलया. ना, फॅक्ट्स एंड फिगर सरान जे म्हटले की सगळे तयार करूंक जाय. पयर आमच्यांनी एक प्रोटेस्ट केल्लो एसएजीन की युगाडेचो प्रोग्राम 4 कोटी तेंच्यांनी स्पेंड केला म्हणून. तशेंच आमच्यांनी आरटीआय सुद्दां मारला एज अ काँग्रेस पार्टी. अजून पण आमकां रिप्लाय मेळना. खंयचेच आरटीआय खंयचेच डिपार्टमेंटान मारता आमी, केन्ना रिप्लाय दिना आमकां. रिप्लाय आयला कितें जाता, इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल. सो ही गत जालेली आहा. कित्याक थंय तो कमिशनर बसला, तो पयलींचो ओएसडी सीएमाचो स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसर. सो आमकां एक्सपेक्टेशनूच ना. म्हणून म्हणटा आमी की गोंयचे यूथ आनी गोंयचे लोक म्हणटा की तुमी म्हणटा पळय कार्यकर्ता आमच्यांनी डोनेशन दिला, इतले श्रीमंत कार्यकर्ता कोण ते की इतले कोट्याचो तुम्ही महल बांधता, तेंची लिस्ट दियात आमकां. दूध का दूध पानी का पानी कर. सिंपल, वील टॉक ओनली अबाउट महल. गिव्ह अस द लिस्ट, कशें तुम्ही बांधला, टोटल कॉस्ट ऑफ द लँड, टोटल कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन आनी कोण ते डोनर, इतलेच आमी मागता. मोडस ऑपरेंटीच ती आसा. महल म्हण आनी कितें म्हण, म्हणजे महलूच न्हू, 7 स्टार महलूच न्हू तो. 4दा 5दा रिपीट केले. गोंयकार सामान्य गोंयकार तो आपलो घर इतलो लेवल जे आमी ऑफिस बांधला ते लोकां खातीर बांधला, लोकांची कामां करपी कार्यकर्ते लोकां खातीर बांदला. ते लोक येवन थरयतले ते महल काय ऑफिस बांधू नाका, लोकां खातीर कितें लोक थरयतले. माझे घर तुमी लोकां खातीर घर बांदला, आमी लोकां खातीर घर बांधला. तुम्ही लोकां खातीर माझे घर तुमी किशन काढला, लोक येतले ऑफिसांत, माझे घर सुद्धा तुम्ही स्कीम काढला, लोकांक घर मेळोंक ना. जेन्ना लोक येतले माझे घर तुम्ही स्कीम काढला, लोकांक घर मेळोंक ना. आणि लोकां खातीर कितें जेन्ना बांदला. ऑफिसान येतले लोक पळयतले, लोक थरयतले की लोक काय कितें ते 2027 इलेक्शन येतले आणि तेन्ना लोक कालूच थरयतले. स्टेटमेंट दिला कोण तो संकेत आरसेकर की वी आर नॉट टेकिंग सिरियसली गिरीश चोडणकर. फर्स्ट ऑफ ऑल, संकेत आरसेकर हॅज नो राईट टू स्पीक ऑन अ प्रेसिडेंट. अरे जो प्रेसिडेंट ही हॅज नो राईट टू कमेंट बिकॉज पहिली म्हटल्यार ही इज होल्डिंग ऑफिस ऑफ प्रॉफिट. तो जॉईंट सेक्रेटरी कितें तरी आता रेजिग्नेशन दिला, पूण कितें रिझाइन केला की ना, एक्सेप्ट झालं रेजिग्नेशन कांयच खबर ना. तो एज अ ऑफिस होल्ड करून तो पॉलिटिकल सगळे इव्हेंट हे करता, कॅम्पेन करता. आम्ही 2024 जेन्ना लोकसभा इलेक्शन जाल्लो तेन्ना सुद्धा ते इलेक्शन कमिशन आमच्यांनी कंप्लेंट फायल केली फ्रॉम काँग्रेस पार्टी कित्याक ही वॉज रोमिंग विथ साऊथ गोवा कॅन्डिडेट. सो कशे ते दुरुपयोग करता आपलो पोझिशनाचो, आपलो ना तुका सांगता आता सोडले पूण कितें रिझाइन केला की ना. सो ही कॅनॉट कमेंट. सो तो म्हणटा पळय वी आर नॉट टेकिंग सिरियसली. गोंयची जनता हेंका 2027 सिरियसली घेवची ना, सांगपाचीच गरज ना, म्हणपाचीच गरज ना. जेन्ना ऑन द इंटरव्यू म्हणला की आपणे कानार पडलेली ऐकला, आपणे असे कोण म्हणटा ते ऐकला आणि ताजे वयल्यान तो आरोप करता. तातूंत तो सिद्ध जालो की तो कितलो ताका सिरियस घेवपाचे. ही हिमसेल्फ हॅज प्रूव्ड. आयचो विषय खूप गरमागरम जालो, तापलो. पूण हांवें एका डिबेटान अशें म्हटलेलें की म्हाजो व्ह्यू किंवा एक सामान्य मनीस आयज अशें एक म्हणपाक शकता की बाबा भारतीय जनता पक्षाच्या काळात कला अकादमी सारखी आमची एक नामनेची संस्था ही खंय तरी खालसा जातना दिश्टी पडटा. आनी दुसरे वटेन भारतीय जनता पक्षाचे हे 7 स्टार म्हणटात, कोण महल म्हणटात, ते म्हणटात गरजे प्रमाण आमी ऑफिस बांधला. हे गरजे प्रमाण आशिल्लें ऑफिस हे आयज दिमाखान उबें जालां. म्हाका दिसता गोंयकार आमचे जे आसात हे सगळे जे ज्या ह्या वक्त्यांनी जी जी कितें आपली भुमिका मांडल्या ह्या प्रत्येक भुमिकेचेर ते सारासार विचार करतले. आनी शेवटी गोंयकारूच जो कितें आपल्या
तकलेन तांकां जे कितें एक परसेप्शन करपा जाय, कितें ठरोवपा जाय, आपलें मत करपा जाय, ते करपा खातीर गोंयकार आमचे सुज्ञ आसात. म्हाका दिसता तुमी सगळ्यांनी वेळ दिलो आनी आमच्या ह्या कार्यावळीन तुमी येवन ह्या आपली मतां मांडली. त्या खातीर आमी तुमकां देव बरें करूं म्हणटा आनी आमी हांगा सांगता तुमी पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय. देव बरें करूं. The Voice for Goy.